नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी रुपाली। आज आपण इयत्ता 7वी मराठी विषयाबद्दल माहिती पाहणार आहोत। तर प्रकरणाचं नाव आहे अनामवीरा। तर कवितेची मध्यवर्ती कल्पना आहे की देशाच्या सीमेवर जागृत पहारा करणारा किंवा ठेवणारे सैनिक शत्रूशी लढताना प्राणाचे बलिदान देतात। त्या सर्व सैनिकांना प्रत्येकाने शब्दात कवीने अभिवादन केलेले आहे। तर समाज दखल घेवो न घेवो आपले कर्तव्य बजावण्याचे सैनिकांनी व्रत घेतले आहे असं म्हणून कवी कुसुमाग्रज, त्यांनाच आपण विष्णू वामन शिरवाडकर यांचं टोपण नाव आहे कुसुमाग्रज यांनी ह्या कवितेच्या माध्यमातून आपल्याला अशी शिकवण देऊ इच्छितात की भारतवासियांचे संरक्षण करणाऱ्या जवानांच्या कर्तव्याची जाणीव सदैव मनात असायला हवी। भारतीय जनतेच्या मनात सैनिकांविषयी कृतज्ञतेची भावना हवी, ही शिकवण कविता देते। तर कवितेमध्ये काही अवघड शब्द आहेत, त्याचा अर्थ आपण पहिल्यांदा पाहूयात। अनाम याचा अर्थ काय होतो? अपरिचित, माहीत नसलेला। वीर म्हणजे सैनिक, जवानांना आपण म्हणतो। शिवाय जीवनांत म्हणजे जीवनाचा अंत, शेवट किंवा मृत्यू होय। त्यानंतर जळावयास्तव या हे शब्द जळण्यासाठी या अर्थाने घेतलेला आहे। संसार म्हणजे प्रपंच, तमी म्हणजे अंधारात, लोपती म्हणजे विरून जातात, विलीन म्हणजे नामशेष लुप्त, जनभक्ती म्हणजे लोकसेवा, नच म्हणजे नाही, उधाणले याचा अर्थ उफाळले, वर आले असा होतो। तर रियासत म्हणजे इतिहास किंवा साम्राज्य होय। नोंदले म्हणजे दाखल केले, भाट म्हणजे गायक, यशोगान याचा अर्थ यशाचे गाणे, यशोगाता, बलिदान म्हणजे प्राणार्पण किंवा प्रणाम, वंदन, तुझला म्हणजे तुझा, मृत्युंजय म्हणजे मृत्यूवर मात करणारा चिरंजीव। अशा प्रकारे विद्यार्थी मित्रांनो कवितेमधील अवघड शब्दाचा अर्थ आपण पाहिलेला आहोत। आता आपण कवितेचा भावार्थ पाहूयात। अनामवीरा जिते जाहला तुझा जीवनांत, अनामवीरा जिते जाहला तुझा जीवनांत, स्तंभ तिथे ना कुणी बांधला पेटली न वात, स्तंभ तिथे ना कुणी बांधला पेटली न वात। म्हणजे हे देशासाठी प्राण देणाऱ्या अनामिक सैनिका, जिथे तू प्राण सोडलास तिथे तुझे कुणी स्मारक उभारले नाही, कुणी तुझ्या स्मृतीला अभिवादन करण्यासाठी एक पवित्र ज्योत पेटवली नाही, असं या दोन ओळीतून कवी यांना सांगायचं आहे। तर धगधगता समराच्या ज्वाला या देशाकाशी, धगधगता समराच्या ज्वाला या देशाकाशी, जळावयास्तव संसारातून उठोनिया जाशी, जळावयास्तव संसारातून उठोनिया जाशी। या देशाच्या आकाशात सीमेवर जेव्हा लढाईच्या किंवा युद्धाच्या धडाडणाऱ्या ज्वाला भडकल्या, तेव्हा त्या संग्रामाच्या आगीत स्वतः जळण्यासाठी तू हसत खेळत्या स्वरूपात तुझ्या भरल्या संसारातून उठून गेलास। देशरक्षणाची हाक येताच तत्परतेने तू निघून गेलास, असं कवींना म्हणायचं आहे। तर मूकपणाने तमी लोपती संध्येच्या रेषा, मरणामध्ये विलीन होशी ना भय ना आशा, मूकपणाने तमी लोपती संध्येच्या रेषा, मरणामध्ये विलीन होशी
ना भय ना आशा. सूर्यास्त होताना सायंकाळी जशी क्षितिजाची रेख शांतपणे अंधारात विरून जाते, तसा तू भीती न बाळगता कुठलीही आशा आकांक्षा मागे न ठेवता मरणात विलीन झालास, म्हणजे तू मृत्यू पावलास असं म्हणायचं आहे. जनभक्तीचे तुझ्यावरी नाच उधाणले भाव, रियासतीवर नसे नोंदले कोणी तुझे नाव. जनभक्तीचे तुझ्यावरी नच उधाणले भाव, रियासतीवर नसे नोंदले कुणी तुझे नाव. ज्या लोकसेवेसाठी तू प्राण दिलास त्या जनतेच्या हृदयातल्या भावना तुझ्यासाठी उचंबळल्या नाहीत. इतिहासाच्या पानावर तुझे नावही गौरवाने कोणी कोरले गेले नाही असं त्यांना म्हणायचं आहे. ज्या लोकांसाठी तू तुझ्या प्राणाचं बलिदान दिलेलं आहेस त्या जनतेच्या हृदयातील भावना तुझ्यासाठी उचंबळून आलेल्या नाहीत किंवा कोणत्याही इतिहासाच्या पानावर तुझे नावही कोरला गेलेला नाही. तर जरी नगातील भाटडपांवर तुझे यशोगान, सफल जाहले तुझेच हेरे तुझेच बलिदान. जरी नगातील भाटडपांवर तुझे यशोगान, सफल जाहले तुझेच हेरे तुझेच बलिदान. म्हणजे तुझी यशोगाथा डफांच्या तालावर जरी कुणा गायकाने गायली नाही तर देशासाठी तू दिलेले बलिदान यशस्वीच ठरणार आहे. म्हणजे भाट डफांवर, म्हणजे डफ म्हणजे चांबडी वाद्य, भाट म्हणजे एक राजदरबारी गायक, त्याला आपण भाट म्हणतो. तो डफांच्या तालावर तो गायकानं तुझं यशोगाथा जरी गायला नसला तरी सुद्धा देशासाठी तू दिलेलं बलिदान हे व्यर्थ जाणार नाहीये, यशस्वीच होणार आहे असं कवींना म्हणायचं आहे. काळोखातुनी विजयाचा ये पहाटचा तारा, काळोखातुनी विजयाचा ये पहाटचा तारा. प्रणाम माझा पहिला तुझला मृत्युंजय वीरा, प्रणाम माझा पहिला तुझला मृत्युंजय वीरा. या घनघोर लढाईत तुझ्यासारख्या असंख्य वीराची आहुती पडून या काळोखातून उद्या विजयाचा पहाटेचा तार उदयाला येईल. आपला विजय होईल, परंतु या विजयाचे श्रेय तुलाच आहे. मृत्यूवर मात करणारे हे वीरा माझे पहिले वंदन तुलाच आहे. म्हणजे ह्या घनघोर लढाई तुझ्यासारख्या असंख्य वीराची काय होते, प्राणाचं बलिदान होतं, आहुती दिला जातो एक प्रकारे ह्या युद्धामध्ये. तर ह्या काळोखातून उद्या विजयाचा किंवा पहाटेचा तार जर उदय व्हायचा असेल तर उदय होणार आहे, तर आपला विजय होईल, परंतु या विजयाचे श्रेय हे कोणाला मिळणार आहे, शेवटी ह्या अनामवीर सैनिकांनाच मिळणार आहे. मृत्यूवर मात करणारे हे वीरा तुला माझं म्हणजे कवी कुसुमाग्रज किंवा वि.वा. शिरवाडकर यांनी माझं पहिलं वंदन तुला असेल असं त्यांनी त्या अनामवीर सैनिकांना म्हणालेले आहेत. तर विद्यार्थ्यांनी इथं आपले कवितेचं स्पष्टीकरण संपतो. धन्यवाद.